हॅलो स्टुडंट, आज आपण जो पाठ बघणार आहोत त्यांचं नाव आहे जंगल डायरी. जंगल डायरी म्हणजे जंगलातील वातावरण व वन्य पशूंच्या संदर्भात येणाऱ्या अनुभवाची नोंद करणे. ज्यांचे लेखक आहेत अतुल धामनकर, ज्यांचा जन्म 1972 साली झाला. प्रसिद्ध वन्यजीव संशोधक, लेखक आणि छायाचित्रकार. तर प्रसिद्ध वन्यजीव संशोधक, वन्यजीव म्हणजेच वन्य प्राणी, वाईल्ड ॲनिमल्स. लेखक आणि छायाचित्रकार. त्यांनी गेल्या 25 वर्षापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प TATR मध्ये वाघांचा अभ्यास केलेला आहे. तर लेखकांनी गेल्या 25 वर्षापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजेच ताडोबा येथील अभयारण्यातील वाघ सुरक्षा प्रकल्प यामध्ये त्यांनी वाघांचा अभ्यास केलेला आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि गुजरातमधील अनेक उत्कृष्ट जंगलांना त्यांनी भेटी दिलेल्या आहे. त्यांची वाघ, मृगकथा, नवरंगाचं घरटं, अरण्याचे अंतरंग, महाराष्ट्रातील वन्यजीवन, ताडोबा वाघांचे जंगल, जंगलाची डायरी, मार्जर कथा ही वन्यजीवन विषयक पुस्तके प्रसिद्ध आहे. प्रस्तुत पाठात लेखकाने जंगलाच्या डायरीतील काही अनुभव सांगताना जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करताना आलेल्या चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन केले आहे. तर प्रस्तुत पाठामध्ये लेखकाने जंगलाच्या डायरीतील, डायरी म्हणजेच डायरी मतलब दैनिकी, तर जंगलाच्या डायरीतील काही अनुभव सांगताना त्यांनी जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करत असताना त्यांना जे प्रसंग आले, म्हणजे जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करताना अगदी चित्तथरारक मतलब डरावना, भयंकर, तर अगदी भयंकर असे प्रसंगाचे वर्णन त्यांनी केलेले आहे. तसेच वाघिणीमध्ये दडलेल्या मातृत्वाचे रोमहर्षक वर्णन आलेले आहे. त्याचप्रमाणे वाघिणीमध्ये दडलेल्या आईचे हृदयस्पर्शी वर्णन या पाठामध्ये त्यांचे वर्णन केलेले आहे. तारीख 27 मे 1997, वेळ सकाळी 6 ते 9:30. कोळसा परिक्षेत्र म्हणजेच ताडोबा अभयारण्य सुरक्षित क्षेत्र. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे ताडोबा येथील अभयारण्यातील वाघ सुरक्षा प्रकल्प, चंद्रपूर. आज पहाटेच कोळसा वन विश्रामगृहातून बाहेर पडलो. तो लेखक क्या कह रहे की आज सुबह ही कोळसा वन विश्रामगृहातून, विश्रामगृह म्हणजेच सरकारी निवासस्थान, विश्रामगृह मतलब गवर्नमेंट गेस्ट हाउस, तो आज सुबह ही वो उससे बाहर निकले. गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांच्या सहकारी वनमजूर येताना दिसले. तो गांव से मतलब टोंगे वनरक्षक मतलब फॉरेस्ट प्रोटेक्शन ऑफिसर म्हणजेच वनाचे रक्षण करणारा अधिकारी. तर गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. वनमजूर म्हणजेच जंगलात काम करणारा कामगार. वनमजूर मतलब फॉरेस्ट में जो काम करता है, मतलब फॉरेस्ट्री वर्कर. वनरक्षक येताच आम्ही डावीकडे जाणारा झरी रस्ता धरला. तो जब वो वनरक्षक मतलब उस फॉरेस्ट में जो काम करनारा जो पर्सन है, तो वो जब वहाँ से आ रहा था तो उन्होंने लेफ़्ट साइड जाने वाला जो रास्ता है उस रास्ते की ओर वो गए. समोर चालणारा वनमजूर अचानक थांबला आणि समोर चालणारा वनमजूर म्हणजे पुढे जो वनमजूर चालत होता तो अचानक थबकला म्हणजेच थांबला, रुकना. तो वो जो कामगार है, वर्कर है, वो एकदम से रुक गया. मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तर त्यानं रस्त्याकडं बोट रोखलं आणि मी ज्यावेळेस त्यांच्याकडे अगदी
प्रश्नार्थक नजरेने बघितलं, म्हणजे काही एकदम असं विचार करण्यासारख्या दृष्टीने त्यांनी बघितलं. तर त्यानं रस्त्याकडं बोट रोखलं. बोट रोखणे म्हणजेच संकेत देणे, विशिष्ट दिशेला लक्ष वेधणे. तर त्यानं रस्त्याकडं बोट रोखलं. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्यांची ताजी पावलं तिथे उमटली होती. आणि आणि त्यांना असं दिसायचं की नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्यांची ताजी पावलं तिथे उमटली होती. बिबळा मतलब वाघ. वाघ का जो एक जमात होती आहे. तर वाघाची एक जमात म्हणजेच अंगावर पिवळे पट्टे असणारा वाघ, लिओपार्ड. तर हा एक नर असून आम्ही पोहोचवण्याच्या तासाभराआधीच इथून गेला असावा. आणि हा एक नर असून, नर म्हणजेच पशुतील पुरुष जात. तर हा एक नर असून आम्ही पोचण्याच्या तासाभराआधीच, म्हणजे ते तिथे पोचण्याच्या आधीच तासाभराआधीच ते इथून गेला असावा. मी चौफेर पाहिलं. चौफेर मतलब सभी म्हणजेच चहूकडे. तर त्यांनी चौफेर पाहिलं, पण मला तरी काही दिसलं नाही. लेकिन उनको वहाँ पे कुछ भी नहीं दिखा. म्हणजेच त्यांनी चहूकडे बघितलं, पण त्यांना कुठेही काहीही दिसलेलं नव्हतं. अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली आणि अचानक त्यांना त्या जंगलाच्या कोपऱ्यावर थोडी हालचाल जाणवली. मी सगळ्यांना हातांनाच थांबायची खूण केली आणि त्यांनी सगळ्यांना, म्हणजे अगदी त्यांनी हातांनी खूण करून त्यांना सगळ्यांना थांबायला सांगितलं. मतलब उन्होंने अपने हाथों से ही इशारा किया. दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली आणि त्यांनी दुर्बीण डोळ्यांना लावल्यानंतर त्यांची जी हालचाल व्हायची ती अगदी स्पष्ट झाली. तिथे एका तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळा बसला होता आणि ज्यावेळेस त्यांनी त्या दुर्बीणमधनं बघितल्यानंतर त्यांची हालचाल स्पष्ट झाली होती. म्हणजे त्यांना स्पष्ट झालं होतं की तिथे नक्कीच काहीतरी आहे. तर तिथे एका तेंदूच्या झाडाखाली, तेंदू म्हणजेच एक प्रकारचं वृक्ष, तर तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळा बसला होता. तर त्या बांबूमध्ये एक बिबळा बसलेला होता, पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की त्याची शेपूट जर हलली नसती तर तो मला मुळीच दिसला नसता. आणि त्याचा जो रंग होता तो अगदी त्याच्या आजूबाजूचा परिसर ज्या प्रकारे दिसायचा अगदी त्याच प्रकारे तो बिबळासुद्धा दिसायचा. आणि त्याचं शेपूट जर हललं नसतं तर कदाचित तो त्यांना दिसलासुद्धा नसता. त्याची पाठ आमच्याकडं होती, त्यामुळे त्यांना अद्याप आम्हाला पाहिलं नव्हतं. मतलब वो जो बिबड़ा है तो उसकी पीठ उन लोगों के और थी, इसलिए उसने उनको, मतलब वो उनको नहीं दिख पा रहा था. म्हणजेच त्याची पाठ त्या माणसांकडे होती, त्या व्यक्तीकडे होती, म्हणून त्यांनी अद्यापही त्यांना बघितलेलं नव्हतं. म्हणजे अजूनपर्यंत त्यांनी त्यांना पाहिलं नव्हतं. पण तेवढ्यात टोंगे वनरक्षकांचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला आणि कट असा आवाज झाला. तेवढ्यात म्हणजे ज्या वेळेस ते त्या बिबळ्याकडे बघत होते त्यावेळेस टोंगे जे वनरक्षक आहे, म्हणजे तिथला जो वनरक्षक आहे, तर त्याचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला. वाळक्या काटकीवर म्हणजेच जसं वाळलेली जी काठी असते त्या काठीवर त्यांचा पाय पडला आणि तो पाय पडल्यामुळे कट असा आवाज झाला. तिखट कानांच्या बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि तिखट कान म्हणजे छोटासा आवाजही चटकन ऐकणारे कान. मतलब थोड़ा भी अगर कुछ आवाज आया तो फट से सुनाई देना. तर आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एकाच झेपेत तो जंगलात अदृश्य झाला. बिबळ्यांच्या निरीक्षणाची चांगली संधी हातची गेली म्हणून मी हळहळलो आणि
त्या टोंगेचा पाय जसाच त्या काठीवर पडल्यामुळे ते बिबळा अगदी तिथनं म्हणजे त्यांनी वळून बघितलं आणि ते त्या जंगलातनं अदृश्य झाले. आणि म्हणजे त्या बिबळ्यांची चांगली संधी म्हणजेच मोका, तर इतकी चांगली संधी आपल्या हाती आली आणि ती एका आवाजामध्ये म्हणजेच आवाज झाल्यामुळे ती संधी आपल्या हातून निघून गेली. हातची गेली म्हणून मी हळहळलो. टोंगे यांना शर्मिंद झाल्यासारखं वाटलं आणि त्यामुळे टोंगे जे आहे त्यांना थोडंफार शर्मिंद झाल्यासारखं वाटलं. शर्मिंद मतलब लाज लगना म्हणजेच लाज वाटणे. तर त्यांना थोडंफार शर्मिंद झाल्यासारखं वाटलं. आम्ही लगेच पुढं निघालो और वो आगे निकल गए. थोड्याच अंतरावर रायबाकडं जाणारा रस्ता उजवीकडं वळत होता आणि थोड्या वेळानंतर रायबाकडं जाणारा रस्ता उजवीकडं वळत होता. तो रस्ता धरला आणि जंगल आणखीच दाट झाल्यासारखं वाटलं. म्हणजे ते पुढे गेल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की जंगल जे आहे ते आणखी दाट झाल्यासारखं वाटलं, म्हणजेच गर्द. इथं 2-3 नाले असल्यानं झुडपांची दाटी जास्तच जाणवते आणि त्या जंगलाजवळ 2-3 नाले असल्यामुळे, नाला म्हणजेच ओढा, तर नाला असल्यामुळे त्या झुडपांची जी दाटी असते म्हणजे ते आणखी जास्त प्रमाणात जाणवतं. तसंच त्या नाल्यांमध्ये थोडं पाणी साचून राहत असल्यानं तिथं कुठलाही वन्यप्राणी दिसण्याची शक्यता होती. आणि त्याचप्रमाणे त्या नाल्यांमध्ये पाणी साचून राहत असल्यानं तिथे कुठल्याही प्रकारचं वन्यप्राणी म्हणजे जंगली जनावर वाईल्ड ॲनिमल्स, तर ते वन्यप्राणी कुठेही दिसण्याची शक्यता होती. त्यामुळं आता सावधपणे पावलं टाकणं आवश्यक होतं. म्हणजेच ते जर आता पुढे पुढे जात आहे तर त्यांना अगदी सावधपणे पुढे जाणं आवश्यक होतं. कालच संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा मारताना टोंगेनी मला त्या परिसरात 4 पिल्लं असलेल्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं. तर काल संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा मारताना टोंगेनी त्यांना त्या म्हणजे त्या वाघिणीच्या 4 पिल्लांबद्दल त्यांना सांगितलं होतं. तेव्हापासूनच मला कधी तिथं जातो असं झालं होतं आणि तेव्हापासूनच त्यांना असं वाटायचं की मी कधी कधी त्यांना बघायला जातो. प्रचंड उष्णतेचे दिवस असल्यानं वाघासारखा जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं आणि गरमी खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे, उष्णता खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे वाघ जे आहे ते अगदी त्या पाण्याच्या जवळपासच वावरत असतो. तशातच लहान पिल्लं असल्यानं या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणं देखील शक्य नव्हतं आणि त्या वाघिणीला लहान पिल्लं असल्याने त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणं शक्य नव्हतं. पण लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर. पिल्लांच्या संरक्षणासाठी ही सजग आई कुणाचा जीव देखील घ्यायला मागं पुढं बघत नाही. आणि म्हणजेच ती वाघीण जी आहे त्यांना लहान पिल्लं असणारी म्हणजे हे सर्वात धोकादायक जनावर आहे. पिल्लांच्या संरक्षणासाठी म्हणजे आपल्या पिल्लांच्या संरक्षणासाठी ही सजग आई कुणाचा जीव देखील घ्यायला मागं पुढं बघत नाही. मागं पुढे बघत नाही म्हणजेच विचार न करता तत्परतेने कृती करणे, म्हणजे ती काहीही विचार करत नाही. त्यामुळे सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक अनामिक दडपण आलं होतं आणि त्यामुळे त्या सुकलेल्या नाल्यात उतरताना त्यांच्या मनावर एक अनामिक म्हणजेच अनपेक्षित, तर एक अनपेक्षित दडपण आलेलं होतं. दडपण म्हणजेच दडपण मतलब प्रेशर आणा. तर एक त्यांच्या मनावर एक दबाव आलेलं होतं.